ਦੋਨੋਂ ਜਣ ਜਾ ਕੇ ਹੁਣ गोल्डन टेम्पल ਦੇ ਵਿੱਚ ਮੱਥਾ ਟੇਕ ਕੇ ਆਵਾਂਗੇ और जाते से पहले छोले भटूरे नहीं छोले कुलचे खावांगे बल्ले बल्ले तर नाव सांगितलं तर ते हसायलाच लागले. म्हणजे ते हसले म्हणजे नाव लिहिता लाईक मोनिका नाव ऐकल्यावर लोक जे रिॲक्ट करतात सिरियसली. चला लंगरचं जेवूया मस्त पैकी. बाबा वृंदा भातू खातीये. टडा थंबनेल वरून कळलंच असेल कोणता ब्लॉग आहे हा. नवीन डेस्टिनेशन, आउट ऑफ मुंबई आणि झटपट होणारी ट्रिप असं सगळंच आहे या ब्लॉगमध्ये. का करतोय माहीत नाही पण माझ्या डोक्यामध्ये खूप दिवस होतं की अमृतसरला जायचं. त्यामुळे आज आता आम्ही निघालो आहे पटकन, कारण की आज आहे सॅटर्डे. आता हा व्लॉग कधी पडतो आय डोंट नो, कारण की आधीचे खूप व्लॉग राहिलेले पेंडिंग ढीग आहे. पण हा आता कधी पडणार आहे मला माहीत नाही, पण तरीही सांगते आज सॅटर्डे आहे. पहाटेचे 3 वाजले आणि 5ची फ्लाईट आहे आमची. सो आम्ही आता 4 वाजले तर बाय. अच्छा 4 वाजले. अच्छा ओ सो 4 वाजलेत, 5ची फ्लाईट आहे आणि आम्ही 7:30पर्यंत पोहोचणार आहोत. सो त्याच्या आधी आम्ही का हे केलं ते सांगूनच टाकतो. सांग ना. कारण की काही नाही, खूप वर्ष झाली आहेत पैसे पडून येत एक अजिबात नाही पैसे पडून. खूप वर्ष झालं की आम्ही कुठे अशी छान मोठी ट्रिप केली नाही. ही पण काही मोठी ट्रिप नाही आहे, कारण की आज सॅटर्डे, उद्या संडे आणि मंडेला माझं सकाळी 8:30चं कॉल टाईम आहे. खूप मेजर सीन आहेतच ठरलं तर मगमध्ये. पण हे 2 दिवस आम्हाला मिळालेत तर ते सांगून मिळाले. एरवी मला सांगून सुट्टी मिळत नाही. उद्या शूट आहे कॅन्सल झालं, उद्या शूट आहे कॅन्सल झालं. फायनली आज काल त्यांनी मला सांगितलं की हो 2 दिवस सॅटर्डे संडे सुट्टी आहे. सो मी त्यांना विचारलं की मी जाऊ का, तर ते म्हणाले हो जाऊन ये, नंतर सुट्टी नाही मिळणार. सो असं आत्ता मी प्लॅन केलेलं आहे सगळं. झटपट होणारी ट्रिप आहे पण खूप महत्त्वाची ट्रिप आहे, कारण की या एक्सपिरियन्सवरून मे बी आम्ही इंडियामधले बरेचसे डेस्टिनेशन कवर करू शकू का हे ठरेल. त्याचा प्रयत्न आम्ही करत राहू. हां ऑफकोर्स, कारण की वृंदा कशी, कारण की 2.5 तासाची फ्लाईट आहे. सो ती कशी आता रिॲक्ट करणार आहे आय डोंट नो. सो वी आर ट्राईंग की काय करता येईल. लोक बघतात त्यामुळे मी थोडी कॉन्शियस झाले, पण असं एनिवेज. सो अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. खूप ढीगभर व्हिडिओ राहिलेले आहेत, ते पोस्ट करण्याचा मी लवकरात लवकर प्रयत्न करेनच. काय करणार आहोत अमृतसरमध्ये किंवा कशी आमची जर्नी आहे ती पूर्ण बघा. टडा आणि आम्ही आलेलो आहोत अमृतसरला, पोहोचलो आहे. उत्साह का कमी आहे, कारण की मला वॉमिट झाली, उलटी झाली मला, कारण खूप मेजर पित्त झालेलं. सकाळी खूप लवकर उठल्यामुळे आणि काल दिवसभर मी खूप काम करत होते त्यामुळे थकायला झालं. आणि खूप याचं प्लॅनिंग, मग मोबाईल स्क्रीन टाईम वगैरे खूप जास्त आलं की म्हणायलाच लागतं. त्यामुळे मध्ये मी काही शूट पण नाही केलं. पण आत्ता तरी आम्ही इथे पोहोचलो आहे आणि इथे नुकताच पाऊस पडून गेला आहे. पाण्याचं दिसतंय का तुम्हाला डबकं. चिन्मय तिथे आमच्या कॅबवाल्याची वाट बघतो. सो इथे उबर आहे ॲक्टिव्ह. सो आता उबर येईल आमची आणि मज्जा. आता हॉटेलवर जाऊन चेक इन आमचं 3 वाजताचं आहे, पण ते लवकर मिळतं आहे का ते बघतो. आणि पोहोचलो तर आहे. अजून वृंदा उठायची आहे, ती थोडंसं तिचं अंग कोमट लागतं आहे. सो थोडी रेस्टची गरज आहे. फायनली आम्ही दोघींनी रेस्ट घेतलेली आहे. आत्ता वाजले 1:30 आणि आम्ही चाललोय गोल्डन टेम्पलला. आता काय झालं, ब्लॉगला मी सुरुवात करणार होते पण एक कोलॅबरेशन होतं, त्याचं मला शूट करायचं होतं. आणि म्हणजे याच्यामध्ये ड्रेसचं पण कोलॅबरेशन आहे आणि प्रॉडक्टचं पण कोलॅबरेशन आहे. ते माझ्या इंस्टाग्रामवर जाऊन नक्की बघा. पण मला रेडी व्हायचं होतं आणि मगाशी मला सॉलिड पित्त झालेलं. मग इथे येऊन हॉटेलवर येऊन, हॉटेलबद्दल बघायचं असेल तर चिन्मयचा ब्लॉग बघा, मी पण माझ्या ह्याच्यामध्ये थोडंसं दाखवणार आहे. पण मस्त असं हॉटेल आहे. इथून गोल्डन टेम्पल 2.5 किलोमीटर आहे. त्यामुळे चिन्मय पण आला, तर लगेच निघायचं आहे आम्हाला. आज मी कधी नव्हे ते पंजाबी ड्रेस, प्रॉपरवाला पंजाबी ड्रेस घेतला आहे. मला आता कसं दाखवता येईल किंवा पुढे ब्लॉगमध्ये बघा. म्हणजे ओढणी,
ओढणी टिकली नाही मला. पुण्यात ना शाळेत होते ना तेव्हा आम्हाला युनिफॉर्म नव्हता. ज्ञानप्रबोधिनी माझी शाळा, युनिफॉर्म नव्हता तेव्हा असे ड्रेसेस घालून जायचे मी. म्हणजे मॅचिंग ओढणी, सलवारला मॅचिंग ओढणी आणि असा शिवलेला ड्रेस. सो हा एका म्हणजे हे काय मला वृंदा काय करते बाबा, निघायचंय इकडे ये. तिने चमचा घेतला. सो हा एका डिझायनरनी मला पाठवलाय. तिला मी कोलॅबरेट करणारच आहे तिच्याबरोबर व्लॉग्समध्ये. पण असा हा छान एक ड्रेस आहे कारण की गुरुद्वाराच्या इथे मी छान छान फोटो काढणार आहे. त्यासाठी मी अशी मस्त रेडी झालेली आहे आणि आय एम रिअली एक्सायटेड. वृंदाला पण मी नवीन छान असा फ्रॉक घातला जो तिला लूज होतोय. रोडावत चालली आहे मी. किती तिला हेल्दी खायला देते, किती गोष्टी. तर मला दीदी म्हणते थोडंसं जास्त कार्ब्स दे तिला, म्हणजे गहू किंवा थोडंसं जंक दिलं तरी चालेल. तर बघ मी शुगर नाही देत ना तिला, बाहेर शुगर मीठ नाही देत, त्यामुळे तिचं वजन पटकन नाही वाढवते. पण जे आहे ते मस्त हेल्दी आहे, छान आहे. आणि दोघी आम्ही आत्ता छान फ्रेश आहोत. गोल्डन टेम्पलला जाऊन तिथे मत्था टेक काय मत्था टेक के आएंगे. मत्था टेक के आएंगे. आवांगे काय थांबा एक मिनिट सांगे काय करणार होता पण. ਹੁਣ दोनों जण जाके ਹੁਣ गोल्डन टेम्पल ਦੇ ਵਿੱਚ मत्था टेक के आवांगे और जाते से पहले छोले भटूरे नहीं छोले कुलचे खावांगे. बल्ले बल्ले करा आम्ही या टुकटुक वरून निघालोय आणि चाललोय आम्ही कुलवंत सिंग ते कुलचे खायला. थोडीशी झिकझिक केली आहे फेअरसाठी, पण आता मस्तपैकी निघालोय आणि मला खूपच भारी वाटतंय. आता इथे ना सगळे असे वास आहेत प्रॉपर छोले आणि रस्त्याला ना तंदूरचे वास आहेत. माझ्या ना कॉलेजच्या जवळ एक छोले कुलचेवाला होता आणि तो प्रॉपर पंजाबी होता. तो त्याच्या इकडचा जो वास होता ना, अरोमा, तो मला आता आला. असा प्रत्येक म्हणजे चौक में वो अरोमा है. तर मला खूप भारी वाटते. पण एनिवेज आता छोले कुलचे तर हे खाणारच आहोत. गंमत काय आहे की ते दोन्ही चिन्मय पण कव्हर करणार आहे, म्हणजे मी पण कव्हर करणार आहे आणि चिन्मय पण कव्हर करणार आहे. त्यामुळे मजा येणार आहे. कसं आम्ही शूट करतोय वृंदाला घेऊन ते नक्की बघत. सो आत्ता आम्ही आलो आहोत खूप गर्दीमध्ये कुलचैनवाला भाई कुलवंत सिंगचे कुलचे. मला गंमत अशी सांगायची आहे की मी त्यांना नाव सांगितलं माझं लिहून घ्यायला. खूप वेटिंग आहे कारण इथे. तर नाव सांगितलं तर ते हसायलाच लागले. म्हणजे ते हसले म्हणजे नाव लिहिता लाईक मोनिका नाव ऐकल्यावर लोक जे रिॲक्ट करतात सिरियसली. म्हणजे मोनिका सकाळी एकतर मोनिक लिहिलं होतं स्टारबक्सच्या मगवर आणि ते कप असतो त्याच्यावर, आणि आता नाव लिहिताना हसतात. किस्सा सो आम्ही मागवला आहे एक आलू कुलचा आणि एक पिठी कुलचा. पिठी कुलचा म्हणजे आहे उडदाच्या डाळीचा कुलचा. सो आलू कुलचा मी बहुतेक वृंदाला देण्याचं ट्राय करते. ती पूर्ण वेळ चिकटूनच आहे मला. सो लेट्स ट्राय दॅट. आणि त्याच्याबरोबर काही काही गोष्टी पण येतात लाईक अचार आणि चटणी. आय डोंट थिंक इट्स चटणी बट इट्स अचार, मिक्स अचार. सो मला तेही खूप आवडतं. मज्जा येणारे खायला. आलू कुलचा आलू. वृंदाने ऑलरेडी हात बांधून माझा ड्रेस खराब करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण हा मैदा आहे. इट्स अ मैदा. बट इट्स ओके, कधीतरी आपण खाऊ शकतो. अमेझिंग. फक्त स्पायसी आहे त्यामुळे वृंदा नाही. Oh my god, it's so good. You must try it. पल्ले.
पिठीचा पण आलेला आहे आणि तो तर आणखीन अमेझिंग दिसतो. आणि गंमत म्हणजे आमच्या समोर जे बसलेले आहेत ते पण म्हणजे ते सिख आहेत, पण ते मुंबईचे निघाले, त्यामुळे त्यांच्याबरोबर कॉन्व्हर्सेशन करताना खूप मज्जा येते. आणि त्यांनी सांगितलं ते मीरा भाईंदर होते, सो असं झालं की हां मुंबईमधलं कोणीतरी भेटलं. गंमत घेऊन खूपच भारी मज्जा. आता हा पराठा खाऊन ते मला नाही देऊ शकत कारण की हा थोडा स्पाइसी आहे. हा पिठीवाला आहे म्हणजे उडदाच्या डाळीचा डोसा. म्हणजे काही फार फरक नाही आहे, टेस्टला सेमच आहे, फक्त स्टफिंग चेंज झालं. स्टफिंग पण आय गेस आलूवालं साधंच होतं, त्याचेच मसाले उडदाच्या डाळीच्या त्यामुळे ते साधारण पिठी सेमच लागतं. पण हे आलू जे आहेत ते हॅश ब्राऊन सारखे आहे, त्याचं टेक्स्चर म्हणजे आपण जे हे करतो काय बरं पूर्ण मॅश करून बटाट्याची पिवळी भाजी करतो त्यातला प्रकार नाही आहे. प्रॉपर हॅश ब्राऊनसाठी ते शिजवले चालले आणि मग त्याच्यामध्ये मसाले ॲड केले आणि जास्तीत जास्त धण्याचा वापर आहे. पण जमत आहे विथ चटणी काय म्हणतात. चला आतमध्ये जाऊया आणि आधी पाय धुवायला लागतात. पाणी खाल्ले मज्जा आहे मज्जा गंमत. वृंदा झोपली आणि थंड आहे पाणी. व्हेरी नाईस. प्रत्येक गोष्ट एक्सपिरियन्स आहे. मज्जा. आय जस्ट कॅनॉट बिलीव मी काल जस्ट ठरवलं की जाऊया आणि मी आज इथे आहे. सो आता इतकी गर्दी आहे ॲक्च्युली तर आणि आतमध्ये शूट करायला अलाउड नाही आहे, पण इथपर्यंत येणं आणि इथपर्यंत असं दर्शन मिळणं ही खूप आहे माझ्यासाठी. आणि नेमकी वृंदा झोपली पण मज्जा. खूप छान वाटतं आहे मला. चला लंगरचं जेवूया मस्तपैकी. सिरियसली म्हणजे त्यांनी सटासट ताटं दिली, वाट्या दिल्या, चमचे दिले आणि चिन्मयचा पण एका साईडला ब्लॉग चालला आहे. पण गंमत म्हणजे आता छोले कुलचे खाल्ले होते पण मला टेम्प्ट नाही, पण हा प्रसाद आहे. आमचं दर्शन झाल्यामुळे आता म्हटलं लंगरचा प्रसाद घेऊनच जावा कारण की मी नांदेडच्या गुरुद्वारामध्ये गेलेली आहे पण या गुरुद्वारामध्ये का नाही. आणि हे अमृतसरमध्ये टू डू लिस्टमध्ये लंगरचं जेवणं किंवा महाप्रसाद घेणं हे कंपल्सरीच आहे, त्यामुळे लेट्स डू इट. आता सॉलिड वेटिंग आहे. मागे लोक फ्लोअरवर बसली आहेत आणि आत लोक जेवत आहेत. मला हे बघून ॲक्च्युली आपल्या शिर्डीची आठवण झाली. शिर्डीला पण असंच महाप्रसाद मिळतो, इथे लंगर म्हणतात. सो आता लोक थांबली आहेत ताट वाट्या आणि चमचे घेऊन. त्या लाईनीमध्ये मी पण होती. पटापट वाढतात छान आहे म्हणजे ते सगळ्या पद्धतीची सगळ्या प्रकारची लोक आहेत. वरचं नाही कुणी खालचं नाही, सगळे एका लेवलला बसलेले आहेत आणि सगळे एकसारखे जेवण आहे. प्रेम. सो काली दाल आलेली आहे मस्त, खूपच टेम्पटिंग दिसते आहे. आज राईस आहे
मुझे कम देना, कम देना. ये तो बहुत कम. मस्त त्यांनी मला हवा होता तेवढाच राईस दिलाय आणि मस्त फडफडीत राईस आहे जो मला खूप आवडतो. जितक्या राईसपेक्षा आय जस्ट लाईक दिस काइंड ऑफ राईस. आणि मला वृंदाला पण देता येईल. वृंदा वॉन्ट टू ईट? आवडलं वृंदा? आणि आलेली आहे भाजी आली आहे. भाजी 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 सांडली त्यांनी. आमच्या वृंदीला भूक लागली आहे त्यामुळे मम्मा कमी जेवणार आहे. माझ्याबरोबर वृंदाला पण मला भरवता येतं. हो लकी आय एम सो ब्लेस्ड. बाबा वृंदा भातू खाती है. चला मम्माला दे स्पून. स्पून दे ना. तू हे घेतेस? हे घे राईस घे. स्पून दे मला. राईस हो रोटी आली आहे. रोटी चिन्मयपर्यंत रोटी आली. माझ्यापर्यंत येता येतं आता हात पुढे करायला लागेल. सो बाबा हे असं धर. सरळ धर सरळ. कर चिन्मय अशी घ्यायला लागते आणि अशी आता वृंदाला रोटी आवडते का पप्पा? हां घे खाऊन बघ. नाईस ना. थोडा 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 बस. आणि खीरही आली. चलो आता चल प्लेट आहे. मी घेते जेवण. आता अचानक हे मध्येच काय तर मी जे शूट केलं आहे अमृतसरला ते खूप मोठं आहे. उरलेला ब्लॉग जो आहे तो, त्यामुळे मी त्याचे 2 पार्ट करते. पहिला पार्ट आहे तो हा आहे आणि त्याचं एंडिंग राहिलेलं होतं म्हणून मी म्हटलं की आत्ता सेटवरच मी एडिट करत होते सगळं आणि म्हटलं त्याचा एक एंडिंग करूनच टाकावी. पण पुढच्या पार्टमध्ये मी जलियानवाला बाग आणि तिथे केलेलं शॉपिंग हे दाखवणार आहे. सो पुढचा पार्ट पण बघा. हा पार्ट आपण इथेच थांबूया कारण की याच्या पुढे त्या दिवसाचं मला काही शूट नाही करता आलं कारण की वृंदाला भयानक ताप आला होता. त्यामुळे डे 2 पासून पुढचा पार्ट असणार आहे जो माझा अमृतसरचा जलियानवालाचा असेल. तो नक्की बघा. अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. मला माहिती आहे खूपच उशिरा ब्लॉग पडतायत. काही दिवस झाले मला टाकताच येत नाहीये पण खूप गोष्टी चालू आहेत. कंटिन्युअसली आमचं शूट चालू आहे. ठरलं तर मग नंबर 1 आहे त्यामुळे आम्हाला सतत शूट करा आणि मग उरलेल्या दिवसांमध्ये बाकीच्या गोष्टी मॅनेज करा. त्यामुळे मला थोडंसं ब्लॉगिंगवर कॉन्सन्ट्रेशन करता येत नाहीये. पण मी जास्तीत जास्त लवकरात लवकर कॉन्सन्ट्रेट करून छान छान ब्लॉग आणण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे तेही नक्की बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच पार्ट 2 मी आत्ताच एडिट करून ठेवणार आहे आणि तो लवकरच टाकणार आहे. त्यामुळे तोही बघा. छान आहे. तो जलियानवालाचा आहे आणि तिथला एक्सपिरियन्स माझा कसा होता त्याबद्दलचा आहे. आता मी थोडंसं फुटेज पाहिलं आणि मला फार असं झालं की त्याचा सेपरेट ब्लॉग पडला पाहिजे म्हणून तो मी केला. सो एनिवेज तो नक्की बघा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.